सध्या आखाती देशात चालू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे याचा फटका कोल्हापूरकरांनाही देखील आपल्याला बसलेला पाहायला मिळतोय. बरेच हॉटेल व्यावसायिक आहेत, एलपीजी सिलेंडर्समुळे ते आता व्यवसाय बंद करण्याच्या काही दिवस मार्गावर आहेत. याच पार्श्वभूमीवर आपण कोल्हापुरातील अन्नछत्रासंदर्भात जी माहिती आहे ती आपण जाणून घेऊयात. गेल्या 19 वर्षांपासून हे जे कोल्हापूरचं अन्नछत्र आहे हे भाविकांना मोफत जेवण कुठेतरी प्रदान करत असतं. मात्र एलपीजी गॅसच्या या तुटवड्यामुळं त्यावर देखील परिणाम झालाय का नाही हे आपण पाहूयात. आपल्यासोबत आहेत या ट्रस्टचे सर्वेसर्वा राजू मेवेकरी. नमस्कार. नमस्कार. काय नेमकं आता एलपीजी गॅसचा जो तुटवडा निर्माण झाला युद्धजन्य परिस्थितीमुळे नेमकी आपल्या ट्रस्टची काय आहे? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळं आमच्या या ट्रस्टच्या कामावर खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दररोज 5,000 ते 6,000 भाविक या ठिकाणी या अन्नदानाचा लाभ घेत असतात. परगावून येणाऱ्या भक्तांनी मोफत सेवा असते व भक्तांचा ओढा आमच्याकडे जास्त आहे. ह्या गॅसच्या तुटवड्यामुळे आता आम्हाला हे बंद ठेवावं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. गॅस मिळत नाहीत, आलेले आहे ते गॅस शिल्लक त्यात संपत चाललेले आहेत. म्हणून याला पर्याय आम्ही लाकडाचा विचार करण्याचा आमचा मानस आहे. लाकूड वापरून किंवा कोळसा वापरून काय पद्धतीने ते आपल्याला पुढे चालवता येते काय याचाही विचार ह्या ठिकाणी चालू आहे. त्याचबरोबर जे कंपनीचे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधून व आम्हाला गॅस पुरवठा किमान मी म्हणतो थोडा कमी असू द्या, आम्ही सुद्धा थोडे ॲडजस्टमेंट करून हे अन्नक्षेत्र सुरू करतो आणि आम्हाला गॅस पुरवठा सुरळीत व्हावा. कलेक्टर साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहे की आम्हाला हा गॅस पुरवठा सुरळीतून आमची व्यवस्थित चालावं, भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून. मुळात भक्तांची गैरसोय होऊ नये आणि याच पार्श्वभूमीवर काही शिफारस पत्र आपण काही देण्याचा काही प्रयत्न आपण केलाय का? या संदर्भात आता आमचे जिथून आम्ही गॅस घेतो त्या कंपनीला आम्ही पत्र पाठवण्याचा विचार चालू आहे. आजच किंवा उद्या आम्ही ते पत्र पाठवू आणि कलेक्टर साहेबांना विनंती करू थोडाफार गॅस पुरवठा आम्हाला तुम्ही करावा, जेणेकरून हे सगळं सुरळीत चालेल, भक्तांची गैरसोय होणार नाही. या पद्धतीने आम्ही हा प्रयत्न करत आहे. साधारण हा गॅस पुरवठा नेमका तुम्हाला किती दिवस, आता जो साठा आहे तो साधारण किती दिवसांचा? आत्ता जो आमच्याकडे साठा आहे तो आम्हाला साधारणपणे एक 4 ते 5 दिवस पुरेल इतका आमच्याकडे साठा आहे. ह्याच्या पुढे जर गेलं तर आमची अन्नक्षेत्र सुरू ठेवण्याची पुढे आम्हाला काळजी वाटते कशा पद्धतीने हे चालू ठेवावं, पण ते बघतो पुढं काय होतं ते. यामध्ये जे आपण लाकडाचा काही वापर करणार असं देखील आपण म्हटलेलं आहे, त्या संदर्भात काही नियोजन तुम्ही केलंय? 2 वखारी आहेत लाकडाच्या, त्यांना आम्ही संपर्क केलेला आहे. ते तुम्हाला आम्ही लाकूड पुरवठा करू, पण लाकडाचा हे करत असताना थोडे अडचणी पण आहेत. थोडी प्रत्येक भिंती काळे होणे, धूर होणे याच्याही गोष्टी थोडा विचार करून प्रदूषण तिथं होतोय थोडंसं, त्याचाही थोडा आम्हाला विचार करावा लागेल. पण ते करण्याचे आपले पर्याय दुसरं काही राहत नाही. भाविकांची ही गैरसोय होऊ नये यासाठी आपण दक्षता घेताय. मग यामध्ये प्रसादाचं जे प्रमाणात तुमचं जे ठरलेलं आहे त्यामध्ये काय कमी जास्त तुम्ही काय कंटेंट काय होतं आता मग एखादा प्रसादात आम्हाला मसाले भात, भाजी, आमटी, ताक, लोणचं हे आम्ही पदार्थ देतो. एखादा पदार्थ कमी करण्याचे खीर असेल तर आम्हाला कमी करण्याचे पर्याय भात, आमटी, खीर हे हाच पर्याय आम्हाला द्यावा लागेल भक्तांसाठी. एखादा आयटम पदार्थ कमी करून ते गॅसचं कंजूस आम्हाला इकडे वापरता येईल. नक्कीच आता आपण पाहिलं हे होते राजू मेवेकरी. एकंदरीतच भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असं यांनी म्हटलेलं आहे. एलएस मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.